नमस्कार मित्रांनो, मी राजेंद्र काळे स्वागत करतो आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आज आपण RCC काम कसं केलं जातं, त्याचं लाईन आउट असेल, त्याचबरोबर खोदकाम, कॉलम फुटिंग उभारणं, कॉलम फुटिंग कास्टिंग, कॉलम कास्टिंग याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये माहिती देणार आहोत. तर तुम्ही पाहताय या ठिकाणी RCC कामचं लाईन आउटचं काम केलं जातं. प्रथम जी बिल्डिंग असते त्या बिल्डिंगच्या बाहेर अशा पद्धतीनं बाँड्री मारली जाते आणि या ठिकाणी दोन्ही बाजूला गडगा असल्यामुळं फ्रंट आणि बॅक साईडलाच आपण या ठिकाणी केलेलं आहे. आणि हे जे प्लॅनिंग झाल्यानंतर RCCचं जे काही लाईन आउट झाल्यानंतर मग आपण मॅन्युअली किंवा JCBच्या द्वारे आता या ठिकाणी तुम्ही पाहताय 4x4 फुटाचे खड्डे असतील, 4x5 फुटाचे खड्डे असतील, हे JCBच्या द्वारे मारू शकता किंवा मॅन्युअली मारू शकता. अशा पद्धतीनं हे काम सुरू आहे. जागा अपुरी असल्यामुळं आपण गडग्याच्या बाहेर माती टाकतोय, काही आतमध्ये पण टाकलेली आहे. नंतर आपण ती भराव करून घेणार आहोत. तर लाईन आउट झाल्यानंतर आपण कॉलम फुटिंगचं खड्डे काढल्यानंतर असे कॉलम उभा केले जातात. सोलिंग PCC करून कॉलम उभा करण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे. खड्डे काढल्यानंतर खाली सोलिंग बसाल्टचं आणि PCC 3 इंच केलेलं आहे. आणि त्यानंतर अशा पद्धतीनं जे काही डिझाईनप्रमाणे कॉलमची जाळी असेल, कॉलम्स असतील, त्याच्या रिंगा असतील, हे व्यवस्थितपणे सेंटर लाईन मार्किंग करून त्याचे उभारणी केलेली आहे. आणि हे उभारणी करण्याचं कामच महत्त्वाचं असतं, कारण जे काही आपण RCC ड्रॉईंग बनवलेलं असतं, कॉलम फुटिंगची जाळी असेल, कॉलममधले बार्स असतील, त्याच्या स्टिरप्स किंवा रिंगा असतील, त्याचबरोबर सेंटर टू सेंटर डिस्टन्स ते दिलेले असतात, त्या पद्धतीनं इरेक्शन करणं गरजेचं असतं. तर या ठिकाणी तुम्ही पाहताय कॉलम उभा करण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे. आणि हे सर्व कॉलम उभा केल्यानंतर जो खाली बॉक्स फुटिंग असेल, ट्रॅपोझॉइडल फुटिंग असेल, त्याचं कॉन्क्रिटिंग केलं जातं. आणि हे कॉन्क्रिटिंग जे असतं ते व्यवस्थित करणं गरजेचं असतं. तर मित्रांनो, तुम्हालासुद्धा अशा प्रकारचं RCC ड्रॉईंग तयार करून हवं असेल, प्लॅनिंग करून हवं असेल, 3D एलिव्हेशन करून हवं असेल, तर वरती जे नंबर दिलेले आहेत त्या नंबरवरती आमच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. आम्ही ही ऑनलाईन सेवा देतो. तर तुम्ही पाहताय, तर अशा पद्धतीनं हे जे कॉलमचे खड्डे सोलिंग PCC झालेलं आहे आणि हे कॉलम उभा करण्याचं काम आता सुरू आहे. आणि जवळपास 16 ते 17 कॉलम्स आहेत. आणि हे 3 BHKचं बिल्डिंग आहे मित्रांनो, उत्तराभिमुख. यामध्ये हॉल, किचन, 3 बेड, टॉयलेट 2, व्हरांडा, जिना, अशा पद्धतीनं देवघर, अशा पद्धतीनं ही अरेंजमेंट आहे. आणि प्लॉटची साईज मित्रांनो 3 गुंठे आहे. आणि बांधकाम आपलं 1200 स्क्वेअर फीटचं आहे. आणि वरती टेरेस असणार आहे, फक्त जिना समोर आहे आणि जिन्याला कॅप असणार आहे आणि त्या कॅपवरती पत्रे आपण प्रोव्हाइड करणार आहोत. तर अशा पद्धतीने हे कन्स्ट्रक्शन मित्रांनो सुरू आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे सेंटर लाईन चेक करणं, कॉलमची पोझिशन, तो उभा आहे की आडवा आहे या पद्धतीनं. त्याचबरोबर कॉलम खड्डे काढत असताना खड्ड्याची डेप्थ जी आहे हे हार्ड स्टार्टा लागेपर्यंत करणं गरजेचं आहे. या ठिकाणी हार्ड स्टार्टा लागलेला होता मित्रांनो, मॅन्युअली काढता आलं नसतं, इतकं ते हार्ड होतं. आणि म्हणून मशीनचा वापर करून या ठिकाणी एक्स्कवेशन केलेलं आहे. तर एक्स्कवेशन झाल्यानंतर सोलिंग PCC दुसरा आयटम आहे. आणि त्यानंतर कॉलम उभा केल्यानंतर आता कॉलमचे जे बॉक्स फुटिंग आहे ते टाकण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे. तुम्ही पाहताय की 1:4 प्रमाण या ठिकाणी M15 ग्रेडचं कॉन्क्रीट या ठिकाणी वापरण्याचं काम सुरू आहे. आणि असं ट्रॉलीच्या सहाय्यानं अशा पद्धतीनं हे कॉन्क्रीट टाकलं जातं. कॉन्क्रीटमध्ये चांगल्या पद्धतीनं मिक्सरच्या सहाय्यानं केलेलं आहे. आणि अशा पद्धतीनं हे काम मित्रांनो सुरू आहे. तर आपले अनेक व्हिडिओ आहेत बांधकामासंबंधी, चिरे बांधकामासंबंधी. तुम्ही आपलं चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. आता तुम्ही पाहताय कॉलम फुटिंग झाल्यानंतर
या ठिकाणी कॉलम कास्टिंगसुद्धा केलेलं आहे. 4थ्या लेवलपर्यंत या ठिकाणी कास्टिंग केलेलं आहे. आणि या ठिकाणी वरती बांधकाम झाल्यानंतर मग प्लेन बीमचं सुद्धा व्हिडिओ तुम्हाला आपण दाखवण्याचा प्रयत्न करू. तर अशा पद्धतीनं हे काम सुरू आहे. मिक्सर तुम्ही पाहताय, एक हा मिनी मिक्सर आहे. मोठासुद्धा मिक्सर असतो. हा इलेक्ट्रिकवर चालणारा मिक्सर आहे. काही मिक्सर हे डिझेल इंजिनवरती चालणारे असतात. वाळूसुद्धा चांगल्या पद्धतीनं कॉन्क्रीटसाठी वापरणं गरजेचं आहे. जास्त बारीक पण असता कामा नये, जास्त मोठी काम असता कामा नये. आणि जी खडी वापरली जाते ती खडी अर्धा इंच पावणा इंचचं कॉम्बिनेशन असतं. 10 ते 20 mm मिक्सिंग खडी असते. त्याचा वापर त्या ठिकाणी करणं गरजेचं आहे. तर आता बरेचसे कॉलम्स आदल्या दिवशी कास्टिंग केलेले आहेत, ते खोललेले आहेत आणि त्याच्यावरती प्रॉपर क्युरिंग करणं गरजेचं आहे. आणि त्याचबरोबर या ठिकाणी तुम्ही पाहताय की दुसऱ्या बाजूचे जे कॉलम्स आहेत ते उभारण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे आणि ते आता आपण भरणार आहोत. अशा पद्धतीनं हे RCC काम केले जाते. मित्रांनो, बऱ्याच जणांना पाहायला मिळत नाही कॉलम कसा उभा केला जातो, कॉलमची जाळी कशी असते, कॉलमचं स्टील कसं असतं. हे पाहिल्यानंतर तुम्हाला सुद्धा एक आयडिया येते, कल्पना येते कशा प्रकारे RCC कामची उभारणी केली जाते. तर मित्रांनो, तुम्हालासुद्धा 2D प्लॅनिंग, 3D इलेव्हेशन, चिऱ्याचं डिझाईन, RCC डिझाईन करून हवं असेल तर आम्ही ही ऑनलाईन सेवा देतो आहे. तुम्ही या सेवेचा लाभ घ्या. बऱ्याच ठिकाणी आपण साईट व्हिजिट पण करतो आहे आणि कामं पण करतो आहे. तर कॉन्ट्रॅक्ट द्यायचा असेल, व्हिजिट करायची असेल, लाईन आउट करून द्यायचं असेल, प्लॅनिंग करून हवं असेल, वास्तुशास्त्रानुसार प्लॅनिंग करून देतो आहे. तर त्या संधीचा फायदा घ्या. आणि तुमच्या मनामधील काही शंका, प्रश्न बांधकामासंबंधीचे असतील तर जरूर कमेंट करून सांगा. आणि जर तुम्ही या चॅनल प्रथमच पाहत असाल आणि चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. कारण तुम्ही सबस्क्राईब केल्यामुळं येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर मिळतं आणि नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला आमच्या चॅनलचे पाहायला मिळतील. हा व्हिडिओ आवडला तर जरूर लाईक व शेअर करा आणि सबस्क्राईब मात्र जरूर करा. तर तुम्ही पाहताय या ठिकाणी कॉलम्स जे आहेत ते कास्ट केलेले आहेत. व्हर्टिकल लेवल व्यवस्थितपणे चेक झालेले आहे. आणि इथे समोर पाहताय खडी जे आहे मगाशी सांगितल्याप्रमाणे अर्धा इंच पावणा इंचाचं कॉम्बिनेशन आहे. आणि सर्व कॉलम्स आता थोड्याच वेळात सगळे कास्टिंगसुद्धा होणार आहेत. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचं धन्यवाद. आणि आपलं चॅनल असंच पाहत चला, सबस्क्राईब करत चला. आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. थँक्यू. धन्यवाद.